आज आपण आलो आहे एकविरा आईच्या पवित्र दर्शनासाठी. मी सावली या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सकाळपासून प्रवासाची तयारी करत होती. जाताना एका ठिकाणी भूक लागली होती. मग थोडा वेळ घालवून मिसळ खाल्ली. चला तर मग माझ्यासोबत एकविरा आई आणि लेण्यांचा सुंदर प्रवास पाहूया. जय एकविरा आई. एकविरा आई हे मंदिर कारल्या गावात लोणावळ्या जवळ आहे. पुण्यापासून साधारणपणे 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे. एकविराई हे मंदिर जवळ असलेल्या कारल्या लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. घरातून निघाल्यापासून मनात एकच उत्सुकता आणि आनंद होता. रस्त्यात दिसणारे सुंदर निसर्गरम्य वातावरण, हिरवीगार झाडं, डोंगर, वळणावळणाचे घाट आणि थंडगार वारा. त्यानंतर मी एकविरा आईच्या पायऱ्यांपाशी पोहोचले. समोर दिसणाऱ्या उंच उंच पायऱ्या, भक्तांची गर्दी आणि भक्तिमय वातावरण पाहून मनाला एक वेगळाच आनंद झाला. हळूहळू पायऱ्या चढत मी एकविरा आईच्या पादुकांपाशी पोहोचली आणि दर्शन घेतले. त्या क्षणी मनाला खूप शांत आणि समाधान मिळालं. एकविरा आईच्या दिशेने जाताना प्रत्येक वळणावरचं निसर्गाचं रूप, आजूबाजूचे दुकानं पाहायला मिळतात. मंदिरापर्यंत जाण्यासाठी 300 पेक्षा जास्त पायऱ्या चढून जावे लागते. वर गेल्यावर सुंदर निसर्ग, थंड हवा आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. एकविरा आई हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध देवस्थान असून अनेक भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. खास करून नवरात्र उत्सव, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी असते. एकविरा आईच्या पायऱ्या चढत मी भक्तिभावाने देवीच्या दर्शनासाठी निघाली. देवीच्या परिसरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. काही जण आपण केलेला नवस पूर्ण झाल्यावर देवीच्या दर्शनासाठी येत असतात. पूजेचे ताट हातात घेऊन मनात खूप श्रद्धा आणि उत्साह होता. आजूबाजूचा सुंदर निसर्ग आणि डोंगराचं मनमोहक दृश्य खूप छान वाटत होतं. हातात पूजेचे ताट घेऊन देवीच्या दर्शन रांगेकडे जाण्यासाठी निघाली. मंदिरात पोहोचल्यावर दर्शन रांगेत उभं राहून एकविरा आईच्या दर्शनाची उत्सुकता वाढत होती. देवीच्या गर्भगृहात खूप शांत आणि भक्तिमय वातावरण होतं. देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर नारळ, हार, वेणी, हळदी कुंकू वाहून मनाला खूप प्रसन्न वाटलं. एकविरा आई हे मंदिर जवळ असलेल्या कारल्या लेण्यांसाठी प्रसिद्ध मंदिर आहे. तिथं असलेल्या सुंदर कोरीव कामाने सजवलेल्या प्राचीन कारल्या लेण्या पाहिल्या. दगडात कोरलेली अप्रतिम कलाकृती, इतिहास आणि वास्तुकला पाहून मन भारावून गेलं. भक्ती, निसर्ग आणि इतिहास यांचा सुंदर संगम असलेला हा प्रवास खूप खास आणि अविस्मरणीय ठरला. या लेण्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात बांधल्या गेल्या असावे असे मानले जाते. एकविरा आई मंदिराजवळच असलेल्या कारल्या लेण्या या भारतातील प्राचीन बौद्ध गुफांपैकी एक मानल्या जातात. या लेण्या दगडात अतिशय सुंदरपणे कोरलेल्या आहेत. लेण्यांचा गुहेसारखा आकार, उंच कमानी, सुंदर स्तंभ आणि भिंतीवरील नक्षीकाम पाहून प्रत्येक जण थक्क होते. येथील मोठा चैत्यगृह हे या ठिकाणाचे मुख्य आकर्षण आहे. दगडावर कोरलेले कोरीव काम त्या काळातील कलाकृतीचे उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळते. एकविरा आईच्या दर्शनाबरोबरच भाविक कारल्या लेण्या बघण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. डोंगरामध्ये वसलेल्या या लेण्या शांत, सुंदर आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या आहेत. एकविरा आईच्या पवित्र दर्शनासोबतच इतिहासाची साक्ष देणाऱ्या कारल्या लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य पाहून मन भारावून जाते. लेण्यांच्या शेजारी गुहेसारख्या असलेल्या कपारी आपल्याला पाहायला मिळतात. डोंगराच्या कड्यामध्ये कोरलेल्या या लेण्या गुहेसारख्या दिसतात. आत गेल्यावर शांत, थंडावा आणि प्रसन्न वातावरण जाणवते. बाहेरून बघितल्यावर ह्या कड्या कपारी मधील दृश्य खूप सुंदर दिसतं. आतमध्ये दगडात कोरलेल्या लेण्या सुद्धा खूप छान आणि सुंदर आहेत.
पायऱ्यांनी वर चढून जाताना खूप शांत आणि प्रसन्न वातावरण जाणवतं. आतमध्ये दगडावर कोरलेल्या लेण्या, कडाकपारीमध्ये कोरलेल्या लेण्या पाहून कलाकारांचे करावे तेवढे कौतुक कमीच. पायऱ्या चढून वर आल्यानंतर 10 लेण्यांचा संग्रह पाहायला मिळतो. या कडाकपारीतील लेण्या बघण्याचा आनंद खूप वेगळाच होता. या लेण्या बघण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक येत असतात. या लेण्या बघण्यासाठी 20 रुपये तिकीट द्यावे लागते. लेण्यांमध्ये असलेली ही खिडकी जिच्यामधून एकविरा आईचे मंदिर, बाहेर असलेला सुंदर झाडाझुडपांचा परिसर लेणीतून खूप सुंदर दिसतो. लेण्या बघून या अंधारात असलेल्या पायऱ्यांनी खाली उतरून एकविरा आईचे दर्शन, लेण्या बघण्याचा प्रवास हे सर्व बघून मी घरी येण्यासाठी निघाले. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.